हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अथाष्टादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 18 श्लोक क्रमांक 58. मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्वमहङ्कारं न श्रोष्यसि विनङ्क्षसि. माझ्यात चित्त एकरूप झाल्याने तू माझ्या कृपाप्रसादाने सर्व विघ्ने तरून जाशील. परंतु अहंकाराने जर तू हे ऐकले नाहीस तर मात्र तुझा विनाश होईल. येथे गैरसमज होण्याचा संभव आहे की भगवंत श्री अर्जुनाला दम देत आहेत, भीती दाखवत आहेत. त्यांच्या मनाप्रमाणे तो वागत नाही म्हणून त्याच्यावर दबाव आणत आहेत वगैरे. परंतु असे येथे काहीही नाही. तसेच येथे कसलीही श्रद्धा किंवा अंधश्रद्धा किंवा भाबडेपणाही नाही. येथे भगवंत श्री जे काही सांगत आहेत ते एक सरळ साधे विज्ञान आहे. ते एक सरळ साधे विज्ञान आहे. फार तर ते आध्यात्मिक विज्ञान आहे असे म्हणूया. येथे त्यांनी एकच गोष्ट दोन परस्पर विरुद्ध बाजूनी सांगितलेली आहे. एक म्हणजे त्यांच्या मताप्रमाणे ऐकून केलेस तर काय होईल, आणि दुसरे म्हणजे त्यांच्या मताप्रमाणे न ऐकता केलेस तर काय होईल, हे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेले आहे. माझ्यात चित्त एकरूप झाल्याने तू माझ्या कृपा प्रसादाने सर्व विघ्ने तरून जाशील. येथे विघ्ने निर्माण होण्याची जी मूलभूत गोष्ट आहे तीच नष्ट करण्याचा स्पष्ट उपदेश आहे. मुळावरच घाव घातला की फांद्या आपोआपच कोलमडतात. ज्या कारणाने विघ्ने निर्माण होतात तेच कारण समूळ नष्ट झाले तर विघ्ने तरून जायचाही प्रश्न उरणार नाही. त्यातून पूर्वसंचितामुळे काही विघ्ने असतीलच तर ती नष्ट होण्याचा यातच मार्ग आहे, आणि तोही अगदी शास्त्रशुद्ध आणि शाश्वत असा मार्ग आहे. 3 मुद्दे पाहायचे आहेत. 1. माझ्यात चित्त एकरूप झाल्याने. चित्त परमात्म्यात एकरूप झाले की योग साध्य होतो. चित्त परमात्म्यात एकरूप झाले की योग साध्य होतो. योग साध्य होतो याचा अर्थ अंतरात्मा आणि परमात्मा यांचे मिलन होते. या योगे आपले सर्व व्यवहार हे आत्मप्रेरणेने केले जातात. येथे मनाची मनमानी संपते. आपल्याला अमन अवस्था प्राप्त होते. 2. तू माझ्या कृपा प्रसादाने. मनाचा सहभाग संपुष्टात आला की आपले व्यवहार आत्मप्रेरणेने होऊ लागतात आणि त्या योगे आपले आचरण शुद्ध होते. मनाच्या भोग प्रवृत्ती बंद होतात. त्यामुळे सृष्टीचा आस्वाद निर्मळ आणि निर्लेप वृत्तीने घेतला जातो. कर्म करूनही कर्माचे भोग तयार होत नाहीत. हीच भगवंत श्रींची कृपा असते. 3. सर्व विघ्ने तरून जाशील. त्यातूनही पूर्वसंचित भोग उपभोगले जात असतील तर ते उपभोगून संपवण्यासाठी अतिविशुद्ध आचरणाने उपभोगले जातात. त्यामुळे पूर्वसंचित तर संपुष्टात येतेच, शिवाय त्या उपभोगांमुळे त्यात नवीन भोग निर्माण होत नाहीत. जीवन जगताना आपले आचरण पूर्ण विशुद्ध असते. यामुळे विघ्ने निर्माण होत नाहीत. इतरांना जी विघ्ने वाटतात तीच आपल्याला प्रभूची इच्छा आहे हे जाणवते, आणि त्यामुळे आपण त्याचा सहजच स्वीकार करतो आणि त्यातून लीलया तरून जातो. परंतु अहंकाराने जर तू हे ऐकले नाहीस तर मात्र तुझा विनाश होईल. येथेही भगवंत श्री धमकावणी देत नाहीत तर एक सरळ वैज्ञानिक तत्व सांगत आहेत.
अहंकारामुळे मनुष्याला असे वाटते की तो जे काही करत आहे, तो जसा वागत आहे तेच योग्य आहे. अहंकारामुळे त्याची अशी धारणा होते की आम्ही कधीही चुकायचे नाही, त्यामुळे आम्हाला काही कुणी सांगायचे कारण नाही. यामुळे तो जरी चुकत असला तरी त्याच्यात सुधारणा होण्याचा किंचितही संभव नसतो. अर्थातच तो करत असलेल्या चुका तशाच केल्या जातात आणि तो त्याचे फळ म्हणजे स्वतःचा विनाश ओढवून घेतो. याला जोडून पुढचा श्लोक, श्लोक क्रमांक 59. यदहंकारमाश्रित्य न योत्स इति मन्यसे मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोष्यति. तू अहंकारामुळे जे म्हणत आहेस की तू युद्ध करणार नाहीस, तर हे तुझे मागणे केवळ भ्रम आहे. कारण तुझी प्रकृती तुला युद्धाला उद्युक्त करेल. भगवंत श्री अर्जुनाला सांगत आहेत की तुझा हा जो युद्ध न करण्याचा निर्णय आहे तो मिथ्या आहे. हा तुझा केवळ भ्रम आहे. आता स्वजनांना पाहून भावनाविवश होऊन तू हा निर्णय घेत आहेस. त्यामुळे हा काही तुझा परिपक्व निर्णय नाही. हा भावनेने घेतलेला तात्पुरता निर्णय आहे. हा काही ज्ञानाने समजून उमजून जाणून बुजून घेतलेला निर्णय नाही. युद्ध करणे योग्य नाही असा तुझा निर्णय नसून स्वजनांशी युद्ध करणे योग्य नाही असा तुझा निर्णय आहे. त्यामुळे युद्ध करणे ह्या तुझ्या स्वधर्माने प्राप्त स्वकर्माचा मूलभूत पाया जसाच्या तसाच स्थिर आहे. त्यात काहीही बदल झालेला नाही. भावभावना कधीही स्थिर नसतात, कालांतराने त्या शमतात. त्यामुळे स्वजनांच्या मोहाची भावना मावळली की तू तुझ्या मूळ स्वभावानुसार युद्धास प्रवृत्त होशील. अहंकाराने तुझा ताबा घेतलेला आहे. अहंकारामुळे तू सारासार विचार करत नाहीयेस. त्यामुळे हा निर्णय चुकीचा आहे. कारण युद्ध न करणे हा काही तुझा मूळ स्वभाव नाही. युद्ध करणे हाच तुझा स्वभाव आहे. आज येथे तू युद्ध टाळलेस तरी तू युद्धापासून कायम करता दूर होऊ शकत नाहीस. जेथे जाशील तेथे युद्ध करशील किंवा कदाचित काही कालावधीनंतर तू हेच युद्ध छेडायला येशील. त्यावेळी खूप उशीर झालेला असेल. भगवंत श्रींना सांगायचे आहे की स्वभावो दुरतिक्रमः. स्वभावो दुरतिक्रमः. जित्याची खोड, स्वभावाला औषध नाही. किरान किर्र केले. माणूस त्याच्या स्वाभाविक आचार विचारापासून कायम करता दूर होऊ शकत नाही. तो प्रकृतीचा गुलाम असतो. प्रसंग आला की तो मूळ स्वभाव आपोआपच उफाळून येतो. तेव्हा हे युद्ध म्हणजे तुझ्या क्षात्र धर्माने तुला स्वकर्म प्राप्त झाले आहे त्याचा वेळीच स्वीकार कर. हरि ओम.